तसं म्हणालास की नवीन मुलांना काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे तर ते गरजेचं आहे कारण जर चांगले प्लेयर पुढे यायला हवेत तर टुर्नामेंट झाल्या पाहिजेत. टुर्नामेंट झाल्या तरच त्यांना चान्स मिळेल, ते काहीतरी करू शकतात. त्यामुळे स्टेशन वाईजची टुर्नामेंट करणं हे एक चांगली संकल्पना आहे. आणि आता सगळ्यांनी जरा तसाच विचार केला तर सगळीकडे जर या टुर्नामेंट झाल्या तर प्लेयर्सना चांगली संधी मिळेल. कारण जसं आता रवींद्र कोरडे सांगत होते की त्यांच्याकडे 24 संघ आले होते, पण आपण सगळ्यांना आता संधी देऊ शकत नाही, 16 जणांना देऊ शकतो. त्यामुळे जर सगळ्यांनी आपापल्या एरियामध्ये जरी टुर्नामेंट या भरवल्या तरी भरपूर टॅलेंट जे मुंबईमध्ये आहे त्याला वाव मिळेल. आणि आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावलात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि ऋषीदादांशी आमचं बोलणं झालं, परंतु योगेश दादा आपल्याला सुद्धा मी या ठिकाणी पुढे येण्याची विनंती करतोय. 2 मिनिटं आपली सुद्धा घेणार आहे. जसं दादांनी सांगितलं की लोकल क्रिकेटर्सना संधी मिळाली पाहिजे किंवा अशा स्टेशन वाईज क्रिकेटच्या टुर्नामेंट झाल्या पाहिजे, तर तुमचं काय मत आहे या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण फॉर्मॅटबद्दल? पहिलं म्हणजे AK11 आणि रवींद्र कोरडे साहेब या दोघांनी जी संकल्पना राबवली आहे ती ॲक्च्युली खूप चांगली आहे. कारण त्याच्यासाठी आत्ताच्या जे यंग टॅलेंटेड पोरं असतात, कारण आता मोठ्या टुर्नामेंट होतात, प्राईजमध्ये जास्त असतं, त्यांना खेळायला वाव मिळत नाही आणि जनरली जे स्क्वॉड ठरलेले असतात त्याच्यामध्ये एखाद दुसरा हेअर चेंज होतो. पण स्टेशन वाईजमुळे कसं होतं की तुम्हाला ग्राउंड लेवलला तुम्हाला एक पब्लिक मिळतं ज्यांना कधीच कुठे खेळायला मिळत नाही, ज्यांना असं त्यांचं टॅलेंट दाखवायला एक प्लॅटफॉर्म मिळतो. आणि त्याच्यामुळे अशा टुर्नामेंट मुंबईमध्ये व्हायला फार गरजेच्या आहेत. कारण सध्या मुंबईची परिस्थिती आपण बघतोय की एवढं जितकी नावं आपण बघतो, जी नावं येत आहेत त्याच्यामध्ये मुंबईची ठराविक 5-6 नावं सोडली तर त्याच्याशिवाय नावं नाही आहेत. तर तो एक चांगलं एक ह्यांनी ठेवलेलं प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. आणि असं माझ्या ते जेवढे ऑर्गनायझर आहेत मुंबईतले त्यांनी हे असं एक चांगलं पायाभूत सुविधा करून मुलांना टुर्नामेंट घडवून चांगलं प्लेयर्स लोकांना खेळायला संधी द्यावी ही इच्छा आहे. तर आम्ही सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचेही आभारी असणार आहोत आणि असंच सहकार्य आम्हाला वर्षोनुवर्ष लाभो हीच आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतोय. आणि लगेचच जास्त वेळ वाया न दवडता आपण आता मात्र नवीन सामन्याकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी एका बाजूला MR11 जोगेश्वरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलात तर हा नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. जशी या सामन्याची सुरुवात होईल मायक्रोफोनवर आपण समालोचन कक्षातून आवाज ऐकाल, तो माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. धन्यवाद. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. ओमसाई बँड्रा विरुद्ध MR11 जोगेश्वरी, एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध आणि सामन्याला देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलाच बॉल, प्रचंड वेग, सोनू गोलंदाजीसाठी आलेत. सन्माननीय श्री रवींद्रजी कोरडे साहेबांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय हा क्रिकेटचा महासंग्राम. एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. दुसरा बॉल जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता. ऑफस्टिकच्या पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत आणि या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मोसिन आणि सलीम ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजीसाठी. सोनू यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. बॉलला अक्षरशः फेकून दिले सीमारेषा पलीकडे. ताकदीचा वापर आणि या बॉलला पाठवले 6 धावांसाठी. येतोय षटकार. यावेळेला सरळ रेषेमध्ये फटका खेळला. हाई बॉल जर आपण पाहिलं तर वन बाउंस सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावांसाठी. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 11 या आकड्यावर. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळते टीम MR11 हा संघ. टॉस जर आपण पाहिलं तर ओमसाई बँड्रा या संघाने जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. हा देखील सामना 6-6 षटकांचा खेळवला जाईल. दुपारचं सत्र
एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 8 संघ आपण पाहणार आहोत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले. स्टेशन वाईज एक विशेष संकल्पना आणली गेली आयोजन समितीच्या माध्यमातून. कॉटन ग्रीन, चिवडी, वरळी, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, कांजूरमार्ग, कुलाबा, दादर, बँड्रा, खार, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड अशा पद्धतीने एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आला बॉलपर्यंत. एक धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 12 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. अभिषेक अंगणे, चिन्मय कदम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमसाई बँड्रा या संघाकडून. ओ यावेळेला वॉट अ शॉट कव्हर क्षेत्रामध्ये याही बॉलला पाठवलंय. 1 बाउंड 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16 या आकड्यावर. आता मात्र सलीमच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवलं देखील सलीमने 4 धावांसाठी. हो यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅटची वरची कडा घेऊन यष्टीरक्षक चिन्मयच्या हातामध्ये झेल पकडला चिन्मयने आणि विकेट आली. फलंदाज सलीम या ठिकाणी माघारी परतलेत. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 16. एक गडी बाद. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय श्रेयस पवार आलेत गोलंदाजीसाठी आणि नवीन फलंदाज अब्बाब आलेत फलंदाजीसाठी. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट विपुलदादा पंडुलकर यांची संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. ही स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. जगाच्या कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. श्रेयसचा पहिला बॉल प्रचंड वेग. यष्टीरक्षक बीट जरूर झालेत आणि बॉल जर आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. लेग बाईटच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20 या आकड्यावर. ओ यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. याही बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. येतोय षटकार. हो यावेळेला जर आपण पाहिलं तर प्रचंड वेग. बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाला, खाली राहिला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. हाही बॉल चाललाय सीमारेषा पार 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 पार. 6 धावा. येतोय षटकार. मोसीन यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार देखील त्यांनी ठोकलाय या मॅच मध्ये.
पहिली इनिंग मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर प्रचंड वेग, ब्लॉकहोल चेंडू पाहायला जरूर मिळालाय. यष्टीरक्षक बीट देखील झालेत आणि धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. बाईकच्या स्वरूपातली ही धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 33 या आकड्यावर. 33 ऑन अ बोर्ड. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका पॉइंटच्या डोक्यावरून याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. नाव आहे अबाब. अबाबच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 39 या आकड्यावर. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूंमध्ये 39 धावा ठोकल्यात. MRE11 जोगेश्वरी या संघ प्रथम फलंदाजी करतोय. ओम साई बँड्रा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी जरूर स्वीकारला, पण 2 षटकांमध्येच आपण पाहिलं तर 39 धावा ठोकण्यात यशस्वी झालाय संघ MRE11 जोगेश्वरी. षटक क्रमांक 3चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज, डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय. रहीम आले गोलंदाजीसाठी. रहीमचा पहिला बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावबाची सुवर्ण संधी. यस, आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. धावबाच्या स्वरूपात अभिषेक अंगणे यष्टीरक्षक होते. चांगला पिक केलं बॉलला आणि बरोबर धावबाच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज अबाबची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज आहेत मुजम्मिल. मुजम्मिल आलेत नवीन फलंदाज. सुरुवात तर चांगली झाली आहे टीम MRE11 या संघाची. हो, यावेळेला देखील चांगला बॉल रहीमच्या माध्यमातून हाताळला जाणारा चेंडू, लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या बॉलवरती धावबाच्या स्वरूपातली विकेट आणि दुसरा बॉल या ठिकाणी रहीमच्या माध्यमातून हाताळला जाणारा चेंडू निर्धाव. हो, यावेळेला स्लोअर वन बॉल, त्याला ओळखलं आणि त्या बॉलला देखील पाठवलं मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. स्लोअर वन बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन देखील केलं, पण त्या बॉलला ओळखलं देखील फलंदाजाने. 6 धावांसाठी पाठवलं देखील. 45 धावा. हो, पुढचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक बीट जरूर झाले होते. फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने बॉलला अडवलं जरूर. रन मात्र मिळाली नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा बॅकफूट वरती जरूर आले. क्षेत्ररक्षक आहे, धावतोय, पळतोय. यस, शेवटच्या क्षणाला झेल त्याने टिपलाय आणि फलंदाज मुजम्मिल या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत.
शोएब आलेत नवीन बॅटर. शोएब नवीन बॅटर. हो शोएब यांच्यासाठी चांगला बॉल या ठिकाणी गोलंदाजाने हाताळला. जरूर क्षेत्ररक्षक आहे, अगदी चित्त्याच्या चपळीने बॉल पर्यंत पोहोचले देखील आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केले. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 46 आकड्यावर. सोनू आले गोलंदाजीसाठी. 4थं षटक आपण पाहतोय. संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरं षटक सोनू गोलंदाजीसाठी. सोनू यांचा पहिला बॉल पंचांकडे लावून अपील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली जरूर. आणि काय घडतंय मॅच मध्ये, धावबादच्या स्वरूपातली विकेट जरूर आली असती, ते आलेले नाहीये. फलंदाजाला जीवदान जरूर मिळालंय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हो यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत चिन्मय आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 47 आकड्यावर. 47 ऑन अ बोर्ड. हो यावेळेला जर आपण पाहिलं तर गॅप मधून बॉलला खेळलाय जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. येस नोनोचा कॉल आणि ही धाव पूर्ण केली आहे का ते पाहायचंय. येस अक्षरशः 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 49 या आकड्यावर. एकोणपन्नास धावा धावफलकावरती झाल्यात. हो यावेळेला देखील चांगला बॉल सोनू याने हाताळला जरूर. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावरती झाल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या 4थ्या षटकातील. चांगली सुरुवात मोहसिनने केली आहे या मॅच मध्ये, कारण 3 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या पहिल्या इनिंग मध्ये. तोच मोहसिन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करत असताना. हो यावेळेला चांगला बॉल आणि क्षेत्ररक्षक पोहोचतात पुन्हा एकदा लॉंग ऑफ मधून. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 50 या आकड्यावर. हो यावेळेला जर आपण पाहिलं तर पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 51 या आकड्यावर.
हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल सोनूने हाताळलाय. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त झालाय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत MR11 जोगेश्वरी या संघाच्या. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय 5वं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. ज्या खेळाडूने 3रं षटक हाताळलं होतं तोच डावखुरा गोलंदाज रहीम यांना आमंत्रित केलं जाईल हे 5वं षटक हाताळण्यासाठी. कारण 51 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. डावखुरा गोलंदाज आणि हाच डावखुरा गोलंदाज प्रभावी ठरला होता 3ऱ्या षटकामध्ये. कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 7च धावा खर्च केल्या होत्या. तेच रहीम आता गोलंदाजीसाठी. हो, पहिला बॉल पहा काय हाताळलाय गोलंदाजाने. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. तोच गोलंदाज रहीम. पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल यावेळेला स्लोअर वन पाहायला मिळाला. यावेळेला दांडी गुल झाली आहे आणि फलंदाज या ठिकाणी मोहसिनची खेळी संपुष्टात आली आहे. मोहसिन बॅक टू द पेव्हिलियन. महत्वाची विकेट गोलंदाज रहीमने पटकावली. कारण 3रं षटक हाताळत असताना अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्या. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला आमंत्रित केलं. पहिला बॉल निर्धावल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती महत्वपूर्ण मोहसिनची विकेट गोलंदाज रहीमने पटकावली. नवीन बॅटर वसीम आलेत फलंदाजीसाठी. यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय रहीम याच्या माध्यमातून. हो, यावेळेला समोर फटका खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. झेल पकडलाय का त्याने? यस. झेल पकडलाय आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. चांगला झेल पाहायला मिळाला. बरोबर शेवटच्या क्षणाला त्याने स्वतःला जज केलं आणि बरोबर झेल त्याने टिपला आणि म्हणूनच की काय फलंदाज शोएबची खेळी संपुष्टात आली आहे. रोहित आलेत नवीन बॅटर. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. रोहित. हो, प्रचंड वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय रहीम आणि हा बॉल देखील आपण पाहिला तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू अजूनही बाकी आहे.
ओ यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. चिन्मय आहेत त्या ठिकाणी, बॉलला अडवतील जरूर. एक धाव पूर्ण केली आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5चा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 53 या आकड्यावर. गुफरान आले गोलंदाजीसाठी. शेवटचे षटक. गुफरानच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय कर्णधाराने, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि हाच गुफरान गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. या 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील, काय मॅच रंगली आहे पहा. पहिल्या 2 षटकांमध्ये 39 धावा होत्या. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 53 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गुफरान म्हणजेच रहीमने आपल्या संघाला पकड मजबूत करून दिली या सामन्यामध्ये. कारण अक्षरशः जर आपण पाहिलं तर अवघ्या 2 षटक त्याने हाताळले आणि 2 षटके हाताळत असताना एकूण 9 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स देखील पटकावल्यात त्याने हे 2 षटक हाताळत असताना. गुफरानचा पहिलाच बॉल, लो फुल टॉस, मोठा फटका खेळायचा होता रोहितला आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6चा खेळ मार्गस्थ आहे. 54 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. हो यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक स्वतः बॉलच्या खाली पोहोचतायत. अभिषेक अंगणे त्यांनी झेल पकडलाय. आणखीन एक विकेट आली आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. चला श्री स्वामी समर्थ 11 वरळी विरुद्ध बादशाह 11 मानकुर्द दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण आयोजन समितीची संपर्क साधायचा आहे. श्री स्वामी समर्थ 11 वरळी विरुद्ध बादशाह 11 मानकुर. नदीम आलेत नवीन बॅटर. ओहो चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गुफरान यांच्या माध्यमातून हाताळला जाणारा चेंडू आणखीन एक निर्धाव येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला आणखीन एक झेल. अभिषेक अंगणे काय झेल पकडलाय पहा. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज माघारी परत असताना पाहायला मिळत आहेत. प्रमय पटेल नवीन बॅटर. चांगला बॉल, प्रचंड वेग आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी परत आहेत. रोहित या ठिकाणी माघारी परतलेत. गुलाम आलेत नवीन बॅटर. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर फटका खेळलाय जरूर.
लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चिन्मयकडून चूक झाली आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे देखील गेलाय 4 धावांसाठी. थोडेसे त्या ठिकाणी फंबल जरूर झाले. चौकार देखील आला शेवटच्या बॉलवरती. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6चा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 58. म्हणजे जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 59 धावांची गरज असणार आहे. श्री स्वामी समर्थ 11 वरळी आणि बादशाह 11 मानकुर्द दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी या. यस, टॉससाठी यायचं आहे. श्री स्वामी समर्थ 11 वरळी आणि बादशाह 11 मानकुर्द कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी या प्लीज. श्री स्वामी समर्थ 11 वरळी आणि बादशाह 11 मानकुर कर्णधारांना विनंती असणार आहे टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बादशाह 11 मानकुर आणि श्री स्वामी समर्थ 11 वरळी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी या. सन्माननीय श्री रवींद्रजी कोरडे साहेबांचा 50वा वाढदिवस. या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून क्रिकेटचा महासंग्राम भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक 11 कांजूरमार्ग, शिफा स्ट्रायकर्स मालाड, उमर थंडर्स अंधेरी, शिव 11 घाटकोपर, ओमसाई बँड्रा, MR 11 जोगेश्वरी, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ 11 वरळी आणि बादशाह 11 मानकुर्द असे 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. बादशाह 11 मानकुर्द कर्णधार विनंती आहे टॉससाठी या. बादशाह 11 मानकुर कर्णधारांना विनंती असणार आहे टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये यायचंय. बादशाह 11 मानकुर कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या लवकरच. बिलाल शेख कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. आणि ओमसाई बँड्रा आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण यायचंय. अभिषेक अंगणे आणि नौशादी जोडी आपण पाहतोय फलंदाजीसाठी. ओमसाई बँड्रा या संघाकडून गोलंदाजीसाठी आपण पाहतोय
षटक क्रमांक 1 गुलामकडे चेंडू सुपूर्द केला कर्णधाराने. 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. 36 बॉल 59 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. दुपारच्या सत्रातील हा पहिला सामना रंगतोय मैदानामध्ये. येस, लेट्स प्ले गेम ऑन. अभिषेक अंगणे स्ट्रायकिंग एंडला. सिक्स बॉल 59 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पहिला बॉल गुलाम. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. 36 मध्ये 59 करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा जरूर होता. थोडेसे जर आपण पाहिलं तर बाहेर जरूर आले होते ऑफस्टिकच्या आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यावेळेला लो फुल टॉस क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय कव्हर क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी अभिषेक अंगणेच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार या दुसऱ्या डावातील. बादशाह 11 मानखूर कर्णधार. त्वरितच आपण टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेला चांगला बॉल गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केलाय जरूर अभिषेक यांनी. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 7 या आकड्यावर. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण त्या ठिकाणी केली आहे. यावेळेला चांगला बॉल. थोडेसे जर आपण पाहिलं तर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गुलाम हे षटक हाताळत आहेत. 59 धावांची गरज आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 8 या आकड्यावर. बादशाह 11 मानकूर टॉस साठी या. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती झालेत. प्रमेय पटेल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. प्रमेय पटेल आलेत गोलंदाजीसाठी. 8 धावा धावफलकावरती झालेत. 59 धावांची गरज म्हणजेच मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असणार आहे. 30 बॉल 51 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असेल. स्पीडअप घ्या विनंती असेल.
पहिलाच बॉल, प्रचंड वेग, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अगदी नाकाच्या समोरून घासून जाणारा हा चेंडू पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. प्रमेय पटेल आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळत असताना. मॅचचं समीकरण बदलतंय. 29 बॉलमध्ये आता मात्र 51 धावांची गरज असणार आहे. यावेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी बीट जरूर झाले होते. धाव जर आपण पाहिली तर बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड जरूर होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलत आहे, कारण उर्वरित 28 बॉल आणि 28 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे ओमसाई बँड्रा या संघाला. प्रमेय पटेल. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर फटका अभिषेक अंगणे यांच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. विजयजी केने याची पडताळणी करतील. किती धावा आहेत या बॉलवरती. अभिषेक अंगणे यांनी खेळलेला तो फटका कव्हर क्षेत्रामध्ये खेळला जरूर, पण ऑन फील्ड अंपायर यांचा निर्णय गेलाय थर्ड अंपायरकडे. थर्ड अंपायर विजयजी केने याची पडताळणी करतायत. किती धावा आहेत आपल्याला कळवल्या जातीलच. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्लीन आणि नीट थेट प्रक्षेपण आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम या मैदानामध्ये सज्ज आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल दादा पंडुलकर खूप सारी मेहनत घेत आहेत. पंचांचा इशारा आलाय. 6 धावा षटकार अभिषेक अंगणे यांच्या बॅटमधून, आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 15 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फंबल थोडेसे जरूर झाले, आणि हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन 4 धावा चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19 या आकड्यावर. यावेळेला देखील पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉल अडवतील देखील. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 39 धावांची गरज आहे. प्रमेय पटेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू, म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती झाल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री स्वामी समर्थ 11 वरळी विरुद्ध बादशाह 11 मानकुर्द.
चला पुढील मॅचचा टॉस आपण दरम्यानच्या कालावधीमध्ये पार पाडून घेतोय. मी सन्माननीय शिवसेना उपशाखा प्रमुख संतोषजी आमडोसकर साहेबांना विनंती करेन की आपण हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल 20 धावा धावफलकावरती झाले. व्यासपीठावरून जरा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आला तर बरं होईल. या दोन्ही कॅप्टन बिलाल भाई आइए. हेड और टेल दोनों में से कॉल करना है. कौन कॉल कर रहा है? ठीक है, बिलाल कॉल करेंगे. हेड इज अ कॉल एंड टेल इट इज. टॉस यहां पर जीता है, या जैसे कि हमने देखा टेल सामने हेड कॉल किया था, टेल आया है, तो आप टॉस जीते हैं. सबसे पहले डिसिजन क्या होगा? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात आणि 6 ओव्हरचीच मॅच असणार आहे. आणि जसं आपण पाहताय की एक वेगळा फॉर्मॅट आहे. जसं आपण स्टेशन वाईज क्रिकेट आतापर्यंत आपण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट भरपूर पाहिलं आणि मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या, लाख मोलाच्या स्पर्धा पाहिल्या, परंतु आज लोकल क्रिकेटर्सने एक चांगली संधी निर्माण करून दिली आयोजकांनी. त्याबद्दल काय सांगशील? खरंच खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्याने यंगस्टर्ससाठी आणि लोकल प्लेयर्ससाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जर ह्या प्लॅटफॉर्मवरती चांगलं केलं तर प्रोफेशनल लेवलवरती पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. आणि टुर्नामेंट तर नक्की इथे चांगली होतात. आम्ही खेळत आलो आहे सध्या खूप टाईमपासून, तर टुर्नामेंट्स खरंच चांगले असतात इकडे सगळ्या. आणि या मैदानाच्या तुझ्या खूप जवळच्या आठवणी राहिल्यात, कारण महापौर चषक जो झाला होता या मैदानावरती त्यावेळेला मालिकावीराचा पुरस्कार तुला मिळाला होता. तर ती स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज बराच वेळ निघून गेलाय, परंतु आज तुझ्याकडून आम्ही काय अपेक्षित करू शकतो? मला वाटतं तोच परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळेल पुन्हा एकदा. नक्की ट्राय करेल, माझा बेस्ट द्यायला बघेल टीमसाठी आणि चांगली बॅटिंग करायची प्रयत्न करेल. तर तुम्हाला आणि तुमच्या संघाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बिलाल भाई, टॉस सामने वाली टीम ने जीता, पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया. अगर आप टॉस जीतते तो आपका डिसीजन क्या होता? हम लोग बैटिंग ही करने वाले थे क्योंकि हमारे पास 5-6 का बॉलिंग अटैक है, तो हम लोग 60-70 करके भी डिफेंड कर सकते कोई भी टारगेट. और पावर प्ले का कितना फायदा होगा, क्योंकि 2 ओवर का जो पावर प्ले खाली 2 प्लेयर और उसके बाद 3 प्लेयर बाहर रहेंगे, और यहाँ पे इस छोटे से मैदान में पावर प्ले होता है, तो उसका कितना ज़्यादा फायदा आपकी टीम को हो सकता है? ये ग्राउंड पे तो पावर प्ले का कुछ मतलब ही नहीं है. 6 ओवर पावर प्ले ही है, जितना हो सके लूट सकते रन. तो आपको बैटिंग करनी है, पहले ज़्यादातर रन बनाने की कोशिश आप तो करेंगे, तो आपकी टीम को भी शुभकामनाएं. आणि संतोषजी आमडोसकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्या इथे सुद्धा स्पर्धा चालू आहे. काल सुद्धा आम्ही त्या स्पर्धेमध्ये होतो. तर आज ही स्पर्धा जी आपण बघता एकी 11 काळा चौकी, खरं तर एकी 11 हे नावच अशा व्यक्तीकडून आलंय ज्या व्यक्तीने क्रिकेट क्षेत्रामध्ये या संपूर्ण काळा चौकी परिसराचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव अगदी जगाच्या 7 समुद्रापलीकडे नेलं. ते नाव म्हणजे एकनाथजी सोलकर, आणि त्यांच्याकडूनच ही एकी 11 शिकून मोठी झाली. आणि त्यांच्या माध्यमातून आज हा असा फॉर्मॅट आणि इतकी सुंदर स्पर्धा, 1 लाख रुपयांचं बक्षीस वगैरे हे सर्व आपण जे बघताय, तर तुमच्या माध्यमातून काय शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल या युवा खेळाडूंना? एकी 11 या संघाने ज्या आज टुर्नामेंट भरवल्या त्याच्या माझ्या शुभेच्छा. एकी 11 हे आमच्या बाळगोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अबुदनगरचा गणराज या मंडळाच्या अंडर येणारी बिल्डिंग आहे. आम्ही गणराजचा चषक भरवलेला आहे. तिथेही अबुदनगरच्या कालामध्ये येणाऱ्या 16 टीम आणि उद्या खेळणारे सगळे गणेशोत्सव मंडळाच्या 16 टीम असणार आहे. म्हणजे एक मनोरंजनचा एक धमाका अबुदनगरामध्ये, एक शहीद भगतसिंगमध्ये आहे आणि अबुदनगर इमारत क्रमांक 7 मध्ये. खेळाडूंना जसं पाहिजे जसं म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर कुठलीतरी टेस्टसाठी जी डिश मागवतो तशी डिश आपल्या इथे अबुदनगरात आहे. ज्या कोणाला ओरमची आवड असेल त्यांनी ओरममध्ये बघायचं आहे. ज्या कोणाला बॉक्सची आवड असेल त्यांनी अबुदनगर इमारत क्रमांक 7च्या पटांगणात त्या तिथे हजर राहायचं आहे. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि एकी 11च्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन आम्हाला इथे बोलवून जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच अबुदनगरचा गणराज मंडळाचे सरचिटणीस शैलेशजी आज आमच्यासोबत आहेत. तर शैलेशजी, तुम्हालाही मी विनंती करेन या सर्व उपस्थित युवा खेळाडूंना, म्हणजे तसं बघायला गेलं तर आज टेनिस क्रिकेट जे आहे ते खूप मोठ्या लेवलला आज जाऊन पोहोचलेलं आहे. जसं आपण बघताय आता ISPL सारखी मोठी स्पर्धा जिथे करोडो रुपयांची बक्षीस आहेत, आणि मागील हंगामामध्ये आपल्याच परिसरातला म्हणजे शिवडीचा प्रथमेश पवार हा त्या संघाचा अंतिम विजेत्या संघाचा कर्णधार होता. आणि आज हे जे खेळाडू तुम्ही बघताय हे सगळे एका विभागातले खेळाडू आहेत. म्हणजे प्रत्येक
प्रत्येक स्टेशनला बिलॉंग करणारे खेळाडू, जशी नावं आपण बघताय, कॉटन ग्रीन, शिवडी, वरळी, चेंबूर, मानखूर, गोरेगाव, अशी प्रत्येक स्टेशन वाईज खेळाडूंची ही स्पर्धा आहे. तर हे युवा खेळाडू आज आपण मैदानामध्ये उतरलेले बघताय. तर हा किती चांगला प्लॅटफॉर्म असेल, किती चांगली संधी असेल, जिथून आपल्याला या छोट्याशा मैदानातून मोठ्या लेवलला जाण्याची संधी या खेळाडूला मिळेल. काय म्हणाल याबद्दल? सर्वप्रथम 11 या नावाजलेल्या आदरणीय क्रिकेटपटू एकनाथजी सोलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे जे क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेले आहेत, त्यांचं जे हेतू एम जे साध्य करण्यासाठी 11 जो मोठा प्रयत्न करते आहे, जशी मुंबई आणि महाराष्ट्रामधली जी सुप्रीमो चषक चालते, त्या धर्तीवरती आज आपण इथे एक उदयोन्मुख खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं, आयोजकांचं महत्त्वाचं अभिनंदन. अशाच विविध प्रकारच्या क्रिकेट टुर्नामेंट मोठ्या प्रमाणात आयोजन करा. आमच्या मंडळाच्या वतीने आज जो क्रिकेटचा हंगाम चालू आहे, सकाळी इथे ओव्हरआर्मच्या मॅचेस चालू आहेत. आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की संध्याकाळी बॉक्सच्या मॅचेस आहेत. दोन्ही मॅचेसचा आनंद घेण्यासाठी क्रीडा रसिकांनी आमच्या इथे आवर्जून उपस्थित राहावे. पुनश्च एकदा आम्हाला इथे बोलवून आमचा मानसन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून मी सन्माननीय गुरुप्रसादजी पांचाळ यांना विनंती करेन, आपण सन्माननीय संतोषजी आंबडोसकर साहेब आणि तसेच संपूर्ण अभुदयनगरचा गणराज या मंडळाचा हा विशेष सन्मान आपण या स्पर्धेदरम्यान करणार आहोत. मी या स्पर्धेचे सन्मान मूर्ती रवींद्रजी कोरडे आणि गुरुप्रसादजी पांचाळ यांना विनंती करेन की आपण संतोषजी आंबडोसकर अण्वेसर ह्या खऱ्या अर्थानं अभुदयनगर गणराज या मंडळाचा हा सन्मान आहे. बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याही माध्यमातून इमारत क्रमांक 7च्या पटांगणामध्ये अशीच एक मोठी भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी तुमच्या मंडळालाही शुभेच्छा आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल, या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल आपलं आणि आपल्या मंडळाचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद रोशनजी. जातोय मॅचच्या दिशेने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 42 या आकड्यावर. 59 धावांची गरज. 42 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. आतापर्यंत आपण पाहिलं तर अभिषेक अंगणे याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 2 चौकार देखील पाहायला मिळाले. त्याला साथ देत आहेत नौशाद. हो, यावेळेला पंचांकडे लाऊड अपील. यस, अपील उचलून धरली आहे पंचांनी. बरोबर प्लम LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. नौशादची विकेट आली आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर आहेत गुफरान. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आणखीन 17 धावांची देखील गरज आहे ओमसाई बँड्रा या संघाला. गुफरान आलेत नवीन बॅटर. हो, गुफरानसाठी पहिला बॉल खेळत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणाला बॉलला त्यांनी अडवलं जरूर. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 43 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर बीमर पडताळलाय जरूर पंचांनी. नो बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. म्हणजे एकूण 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 5 धावांच्या मदतीने धावसंख्या तर जाऊन पोचले धावफलकावरती 48 या आकड्यावर. 48 धावा धावफलकावरती झाल्यात. 59 धावांची गरज आहे. अभिषेक अंगणे
यावेळेला फ्री हिटचा बॉल, या बॉलला देखील आपण पाहिलं तर पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 52 या आकड्यावर. बावन्न धावा धावफलकावरती झालेत. हो, यावेळेला हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तो बनतोय दर्शक. हा देखील बॉल जर आपण पाहिलं तर वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 56. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज असणार आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर फ्लिक ऑफ द रिचचा वापर आणि याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणि या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर सामना देखील जिंकलाय ओमसाई बँड्रा या संघाने. वेलप्लेट टीम ओमसाई बँड्रा, हळद टीम MR11 जोगेश्वरी. तर मॅन ऑफ द मॅच म्हणजेच प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये 2 षटक हाताळत असताना अवघ्या 9 धावा खर्च करून 3 महत्वपूर्ण विकेट्स पटकावल्या. रहीम ठरतायत मॅन ऑफ द मॅच. अभिषेक अंगणेने देखील चांगली फलंदाजी केली सेकंड इनिंग मध्ये. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपल्याला 36 धावा पाहायला मिळाल्या, परंतु पहिल्या डावामध्ये एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला रहीमचा. आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय रहीम यांना. रहीम, विनंती असेल आपण त्वरितच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. 2 षटक हाताळत असताना अवघ्या त्यांनी 9 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स. डावखुरा गोलंदाज हा रहीम ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. रहीम यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली जरूर रहीम यांनी पहिल्या डावामध्ये. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 39 धावा होत्या. तदनंतर मात्र रहीम वरती कर्णधाराने विश्वास देखील दाखवला आणि त्या केलेल्या विश्वासाचं सोनं देखील आपण पाहिलं तर रहीम यांनी केलंय. आणि 2 षटकांमध्ये जर आपण पाहिले तर 9 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स पटकावल्यात. आणि म्हणूनच की काय रहीम ठरतायत या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. आइए रहीम भाई, प्लेयर ऑफ द मैच का ये अवार्ड आपको देकर सम्मानित किया जाएगा. मंदार गुरव जी की ओर से एक आकर्षक टी शर्ट, नवनाथ जी गाडवे सर की ओर से एक आकर्षक कैप होगी, राजू कदम सर द्वारा एक आकर्षक ट्रॉफी और बबन जी साळगावकर उसी के साथ मारुति जी वडारी और गणेश जी वडारी द्वारा एक एनर्जी ड्रिंक देकर आपको सम्मानित किया जाएगा. ऋषि दादा के शुभ हाथों ये आपका सम्मान यहाँ पर किया जाएगा. ओमसाई बांड्रा के लिए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन आपने किया और उसी कारण ये प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड देकर आपको सम्मानित करेंगे. हार्टलीस्ट कॉन्ग्रेचुलेशन और विश यू वेरी ऑल द बेस्ट. रहीम भाई, बहुत बहुत शुभकामनाएं हैं. तो और यहाँ पर 2 शब्द मैं आपसे बातचीत जरूर करना चाहूँगा. आज अच्छा परफॉर्मेंस दिया है, ज़्यादा देर नहीं लूंगा आपकी क्योंकि अगला मैच भी यहाँ पर शुरू होने वाला है. तो क्या कहना चाहोगे अपने परफॉर्मेंस के बारे में और इस पूरे फॉर्मेट के बारे में और की 11 की ऑर्गेनाइजिंग कमेटी के बारे में? ऑर्गेनाइजर तो बहुत अच्छा था और ये बॉलिंग का डिसीजन अभिषेक ने लिया था. मुझे नहीं मालूम था कि मुझे बॉलिंग देने वाले, लेकिन बहुत अच्छा डिसीजन लिया, सही डिसीजन लिया. थैंक यू. ऑर्गेनाइजर बहुत अच्छा है. बहुत बहुत शुभकामनाएं एंड विश यू वेरी ऑल द बेस्ट. अगले मॅच के लिए बहुत सारी शुभकामनाएं आपके साथ होगी. आणि आता मात्र आपण जाऊया नवीन मॅच कडे. आजच्या
या लीग स्टेजमधला म्हणजे आपल्या या फेरीतला आजचा हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे आपण मात्र उपांत्य फेरी आणि उपांत्य फेरीकडे वळणार आहोत. त्यापूर्वी हा नवीन सामना आपण बघतोय श्री स्वामी समर्थ वरळी विरुद्ध त्यांच्या मानखुरचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. या सामन्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. सुस्वागतम असेल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा AK11 काळा चौकी आयोजित माननीय श्री रवींद्र कोरडे साहेब यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. आपला एक राखीव खेळाडू पाठवून द्या. वरळी संघ आणि मानखुर संघ दोघांनाही विनंती आहे, आपण आपला एक राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अरे त्यांच्याकडे कोणाकडे टी शर्ट नाही. आपको टी शर्ट नहीं दिया है क्या?